अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, माणसे जितका वेळ रडतात ना त्यावेळेस त्यांच्या मनातील भावना बाहेर येतात। जेव्हा भावनांना कंट्रोल करता येत नाही तेव्हा त्या अश्रूमार्फत बाहेर पडत असतात। ज्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात ना ते खरोखर खरे असतात, कारण ज्यांना जास्त त्रास सहन होत नाही त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघतात। ते खूप हळव्या मनाचे असतात आणि असे भक्त देवाला खूप आवडतात। बाळांनो, देवाची सेवा भक्ती करत असताना कधी कधी तुमच्याही डोळ्यातून अश्रू येत असतील तर तुम्ही त्या भावना देवापर्यंत पोहोचवत आहात। असं नाही की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, ती माणसं खूप भित्री असतात। त्या माणसांची एक भावना व्यक्त करण्याची पद्धत असते। गरीब व्यक्ती खूप कष्ट करतात आणि ते कष्ट करून मोठे होत असतात, म्हणून त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असते। बाळांनो, आपल्याला जर रोज आयतं ताट मिळत असेल तर आपल्याला त्याची किंमत समजणार नाही, परंतु त्या ताटातील जेवण जो आपल्यासाठी बनवतो त्याला त्याची किंमत विचारा। आपल्याला आयतं मिळतं त्याची किंमत आपल्याला राहत नाही, म्हणून देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात, परंतु ते देत असताना त्याची किंमतही आपल्याला समजावून सांगतात। त्यामुळेच आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी देव अतोनात प्रयत्न करून घेत असतात। म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात। तुझ्या मार्गात ती आनंदाची बातमी येणार आहे। तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होण्यासाठी मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पुढे उपस्थित आहे। योग्य वेळ आल्यावर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जेथून चालण्याची तुमची इच्छा आहे। देव तुमच्यासाठी वाटणारे कठीण पर्वतही तुमच्या मार्गातून मोकळे करणार आहेत। तुम्ही ज्या अडचणींना काही पर्वतासमान मानतात त्या अडचणी कधीही तुमच्या बाजूला होणार नाहीत। तुमचे मार्ग असेच अडचणीचे राहतील, पण तुमच्या मनातील हा विचार अगदी चुकीचा आहे। देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुमचे मार्ग सगळ्यात आधी मोकळे करून देतात, कारण तुम्हाला इथून पुढे त्या वाटेवर चालता यावे, सुखद परिणाम तुम्हाला दिसून यावे यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना देव तुमच्या मार्गात देत आहेत। जेव्हा काही भेटवस्तू आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत तर घाबरणे सोडा। देवाच्या कृपेत, आशीर्वादात निरंतर खूप काही आनंदी राहा, कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे। जर तुम्ही उद्याची वाट पाहत आहात, काही वेळ घालवत असाल तर आत्ताच तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार त्याचा आनंद घ्या आणि त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणाऱ्या देवाला धन्यवाद द्या, कारण तुमच्या इच्छा या तुमच्या खूप काही कर्मांवर देखील अवलंबून आहेत। कधीही मार्गात चालताना काही चुका आपल्याकडून होणार नाहीत याची दक्षता घ्या। कधी कधी खूप काही वाईट होणार असे तुमचे मन सांगत असते, त्यावेळेस परमेश्वराचे चिंतन करा, नामस्मरण करा, त्यामुळे तुमच्या मनात अनामिक भीती कधी तुमच्यापासून दूर निघून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या मार्गात येत आहेत। सर्व काही ठीक होणार आहे, चांगले होणार आहे। तुम्ही लवकरच पाहणार आहात की तुमची सर्वात मोठी इच्छा सुंदरपणे देव पूर्ण करून तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत। मग ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही आनंदित आहात। जर तुम्ही आनंदित असाल तर होय स्वामी मी आनंदी आहे असे कमेंट करायला विसरू नका। स्वामी माऊलींचा प्रत्येक क्षणाचा आशीर्वाद तुम्ही या संदेशातून स्वीकार करत आहात। तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात,
म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेशासाठी केली आहे, कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामी देव देत आहेत. जेव्हा तुम्ही एकटे असता आणि स्वतःला एकटे प्राप्त करतात, कधी कधी तुमचे मन खूप काही अशा नकारात्मक भावनेने भरून जाते. त्या क्षणाला देव तुम्हाला आज्ञा देतात की कधी माझा संदेश ऐक, कधी परत त्याचे मनात विचार कर, त्यात तुला आशीर्वाद मी देत आहे. तर कधी सर्व काही सोडून फक्त माझे नामस्मरण कर, माझे चिंतन कर. जरी तू माझे नामस्मरण मनपूर्वक केलेस ना, तर तुला ते मिळेल जे इतरांकडे नाही. कारण बाळा, तुझा देव तुझ्या मनात आहे. तर तू इतरच शोधत असशील तर तू मला तुझ्या अंतरात्म्यात शोधू शकतोस. सर्व काही ठीक होणार आहे. लवकरच तुमच्याकडे आनंद येणार आहे. विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकावा, कारण पुढील काही मिनिटे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत. जर तुमची निवड स्वामींनी या संदेशाला स्वीकार करण्यासाठी केली आहे, तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात. ही वेळ तुमच्यासाठी सुखद अनुभव, आनंदाचे क्षण आणि प्रगतीची वाट घेऊन आलेले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका खूप काही आहेत, प्रश्नही खूप काही आहेत, पण योग्य वेळेवर योग्य ते समाधान तुला प्राप्त होईल. तेव्हा निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही संकेत मी तुला देत आहे. जेव्हा तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण असतो, तेव्हा तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तेव्हा माझ्या ऊर्जेत राहण्यासाठी नामस्मरण करणे सुरू ठेव. तू जितके नामस्मरण करशील, तितके माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील. मला माहीत आहे, प्रत्येक वेळेस तुमच्या मनातील ते खूप काही क्लेश, दुःख आणि त्रास सहन करणे तुम्हाला असह्य होत आहे. पण आता काळजीमुक्त रहा, कारण देव स्वतः कृपादृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत. जर तुम्ही हा संदेश जेथून कोठून ऐकत आहात, त्या ठिकाणी तुम्हाला आता स्वामींची ऊर्जा प्राप्त होईल, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. जर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ स्वतःला मानत असाल, तर आत्ताच या दिव्य संदेशाला, पवित्र संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल. आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखद अनुभव येतील. स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते. त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो, त्यांचे सर्व दुःख दूर होतात. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मुलांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवोत, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे करून देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.